जन्मले संसार जिध्यत्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्यत्या सीमाय प्रसवली. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्चे या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय खंड दिविणारे भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम. इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणेही वक्त्याचा ते कर्तव्य ठरतया न्यायानं. तुम्हा आम्हाचे सगळ्यांचे परिचित म्हणण्यापेक्षा सगळ्या भारताचे परिचित नव्हे, जगात ज्यांनी अशी ख्याती केलेली आहे, सर्वांचे आदरस्थान तुमचे आपले शहीद अमोल दादा गोरे यांच्या हा 13वीच्या निमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा. त्यामुळे सबंध गावकरी मंडळी, त्यांचा परिवार असेल आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट मंडळी, महाराज मंडळी, या सर्वांनी माझ्याकडे हे कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण. त्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, सगळे मृदंगाचार्य आमचे गजानन महाराज असतील, इकडे संदीप महाराज, इकडे गायनाचे साथ करणारे आमचे गोपाळ महाराज, आमचे गणेश महाराज, अवचार महाराज, सगळे महाराज मंडळी, लांब लांबून आलेले भारत महाराज बोरकर असतील, सगळे महाराज मंडळी, लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक. प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळींना, सगळ्या गावकरी मंडळींना वैयक्तिक एकता वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या या, वारकरी संताच्या संता. मस्तक हे पायावरी, काय मध्ये या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. आज खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र दिन आहे, 1 मे, आणि या तिथीवर आपल्या अमोल दादाचा हा कार्यक्रम आलेला आहे. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी 13 दिवसापूर्वी आम्ही आपण सगळे तिथं जमलेले आहोत, त्या दिवशी पार वाशिम असं वाटत होतं. हे वाशिम आणि सोनखास हे नगरी वाटत नव्हतं, असं वाटत होतं पंढरपूरची वारी भरली. इतकी गर्दी लोकांनी केली होती. ही गर्दी नव्हती तर अमोलदादा प्रति असणारं हे समाजाचं प्रेम आहे. त्यांनी आत्तापर्यंत केलेली देशभक्ती याची पोच पावती म्हणून ही इतकी गर्दी जमली. नाहीतर माणसं बोलवावे लागतात. म्हणून आत्तापर्यंत मी ही गर्दी फक्त दोनदाच बघितली. पंढरपूरच्या वारीमध्ये कुणालाच निमंत्रण नसतं, तरी पण माणसं पंढरपूरच्या वारीला आळंदी ते पंढरपूर जातात. आणि त्या दिवशी सगळ्या ज्या देशभक्ताला ज्यांना कळालं तेवढ्या गर्दीनं तिथं उपस्थित झाले. का? खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली ही देशभक्ती खऱ्या अर्थानं त्या दिवशी समाजाला दिसून आली. पण म्हणून अति परिचय झाला की एखाद्या व्यक्तीचं महत्त्व कळत नाही. एखाद्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभर राहिलो तरी ती व्यक्ती कोण आहे ही व्यक्ती गेल्यावर कळती माणसाला. नव्हे तर सिंधुताई सपकाळाचं ते वाक्य आहे, त्याचंच नाव महाराष्ट्र आहे, जिथं माणसं गेल्यावर मोठे होतात, असताना माणसाला महत्त्व असत नाही. मारे महाराष्ट्र त्याला म्हणतात जिथं माणसं गेल्यावर मोठे होतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. असताना अमोलदादाचे देशभक्ती ती जगाला नंतर कळाली. त्यांनी देशाकरता आपला प्राण समर्पित केला. नाही तर त्यांच्यासारखे फौजी आता माझ्या संपर्कात भरपूर फौजी असल्यामुळं त्यांची देशभक्ती, त्यांनी केलेलं कार्य हे तुम्हापेक्षा मला अगोदर ज्या दिवशी शहीद झाले ही खबर कुणालाच माहिती नव्हती. आमच्या फौजी ग्रुपवर माहीत झालं. त्याच दिवशी त्यांच्या जीवनात त्यांनी कसा पराक्रम केला आणि कशी ड्युटी आत्तापर्यंत चोखपणे बजावली.
असे म्हणले महाराज, 1000 फौजी झाल्याच्या नंतर असा एखादा होत असतो आमच्यामधला. हे त्यांनी मोठ्यांनी केलेली स्तुती आहे. आणि त्या दिवशी दादांबद्दलचं प्रेम आपण बघितलं, किती गर्दी झाली होती महाराज. त्या दिवशी मी सकाळीच निघलो घरून, 10चा टाइम दिला होता, ग्रुपवर बघितलं, फौजी ग्रुपवर. मी 10:30 आलो पार. सगळ्या वाशिमनं गर्दी होती. गाडी काढत 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 आम्हाला वेळ लागली. आंबेडकर चौकापाशी फार गर्दी झाली होती. आणि आमच्यासोबत आपले तोंडगावचे संदीप सर होते. त्यांनी सांगितलं कुठपर्यंत आली गाडी. म्हणले महाराज, तुम्ही तिकडे गाडी अलीकडल्या चौकात लावा, तिथून दर्शन घ्या, डायरेक्ट तुम्ही त्यांच्या गावात जा, इतकी गर्दी आहे. आणि त्या दिवशी इथे आलो. आणि त्या दिवशी मी फार गर्दीत फार मागं होतो बघा. अरुण महाराज, हे महाराज मंडळी, सूर्यभान बाबा, नाव मला काही माहिती नाहीत, हे सगळे तिथं स्टेजवर होते. मी पार ते एका त्या झाडाच्या एका कोरंट्यात बसतो. गर्दी तितकी होती, सगळ्यांनाच माहिती. त्या गर्दीत शेवटी सगळं आईबाबांचं त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर ते पुष्पहार वाहिले. आणि गर्दीतून सहजच कशी मला वाट भेटली, मला पुढं ढकलत सगळे तरुण मंडळी जमले होते त्या दिवशी. आणि ते स्टेजच्या जवळ गेलो. आणि तिथले एक फौजी म्हणले, महाराज 2 मिनिटं बोलता का. आणि मला ती आवड असल्यामुळं त्यांच्याबद्दलचं प्रेम, मी त्यांच्या त्यात मला असं कदाचित वाटत होतं की अमोल दादा त्या पेटीमधून म्हणतात, महाराज तुम्ही इकडे या आणि 2 शब्द बोला माझ्याकरता. त्या दिवशी मला तशी भावना उत्पन्न झाली. कारण की हे सांगण्यापुरतं नाही, मला देशभक्ताविषयी किती प्रेम आहे हे महाराज मंडळीला माहिती आहे. आणि सांगण्याची गोष्ट नाही महाराज, हा अंतकरणाचा विषय, भावनेचा विषय. आज कुण्यातरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळतो, त्यामुळंच आज इथं आपण सुरक्षित आहोत. म्हणून फक्त आपण माणसांनी फक्त दोघाला विसरू नये. कोणाला? ज्यांच्यामुळे आपण 2 घास जेवण करतो अशा शेतकऱ्याला विसरायचं नाही. आणि ज्या देशभक्तामुळं आपण रात्रभर झोप घेतो त्या जवानाला कधी विसरू नका. कारण आज त्यांच्यामुळं आपला देश सुरक्षित आहे. आणि त्या दिवशी तिथं गर्दी झाली होती. त्या शेताचं खऱ्या अर्थानं भाग्य महाराज, ज्या दिवशी सगळे आपण जमलो होतो. अख्ख्या भारतातली माणसं तिथं त्या दिवशी आले. खऱ्या अर्थानं देवाच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. अमोल भाऊनी काय कार्य केलं, देवाला त्या दिवशी धारा लागल्या असतील की असं काही कार्य केलं, देवाच्या पेक्षा इतकं मोठं कार्य केलं. देव जरी असला तरी देव दुसऱ्याकरता दुसऱ्याचं संकट निवारतो, पण संकट स्वतःवर घेत नाही. या हिऱ्यानं, या देशभक्तानं असे कार्य केलं, तुमच्या गावाचं नाही तर आपल्या भारत देशाचं नाव जगाच्या काळजावर कोरल्या गेलं बरं का. त्या दिवशीचा दिवस नाही का, इतकी गर्दी म्हणजे काय सीमाच नव्हती महाराज. आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्याला धारा होत्या. आणि इतकी गर्दी जमली, पंढरपूरच्या वारी पण तितकी गर्दी नसते बरं का. वाशिम मधली गर्दी कुणी बघितली असेल, आणि बघितली असेल तर मोबाईलवर त्या सगळ्यांच्या मोबाईल पर्यंत पोहोचली बघा. त्या दिवशी अख्खे तरुण माझे बांधव अख्ख्या जय घोष भारत माता की जयचे नारे अख्ख्या वाशिम शहरानं देत होते. मी तर म्हणतो वाशिम मध्ये तेवढी गर्दी पहिल्यांदा जमली असेल आणि इथून पुढं पण जमणार नाही. ही गर्दी नव्हती तर त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे. म्हणून आज त्यांच्या या हे कृतज्ञता सोहळा म्हटलं काय वावगं ठरणार नाही. अमोल दादाची बरं का, हे पुण्यस्मरण म्हणू शकत नाही, तेरवी म्हणू शकत नाही, ते आपल्यामधून गेले सुद्धा नाहीत, ते अमर झाले. अमर जसे ज्ञानोबाराय समाधीस्थ अवस्थेत आहेत, काही महापुरुष, काही माणसं जिवंत असून मेल्यात जमा आहेत, पण काही माणसं आपल्यात नाही पण त्यांच्या कार्यरूपानं कायम जिवंत आहेत. हे त्यांनी केलेलं हे कार्य महाराज, त्यांनी केलेली देशभक्ती खऱ्या अर्थानं फळाला आली. आणि त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त मी अभंग निवडला, तो संत शिरोमणी नामदेव महाराजांचा. खऱ्या अर्थानं मी सकाळपासून विचार करतो अभंग कोणता निवडावा. अभंग कोणता जरी निवडला तरी वर्णन हे फक्त देशभक्ताचंच करायचं नाही. हे काय चिंतन मांडाय करता मी आलो नाही, काय माझं कीर्तन रंगाव आणि वजन पडाव याचा काही अर्थ नाही. हे खऱ्या अर्थानं हे फक्त त्यांच्याबद्दलचे 2 शब्द तुमच्या पुढे व्यक्त करायला त्यांचा एक भक्त म्हणून मी आलो. कारण की त्यांची देशभक्ती आपण किती जरी बोललो तरी त्यांच्या पुढे कमीच आहे. कारण की यांनी त्यांचा स्वतःचा प्राण गमावला आणि 2 देशभक्त वाचवले. माणसं स्वतः करता, काही माणसं स्वतः जगत नाहीत. तर या महात्म्यानं बरं का इतकं देशाकरता इतकं महान कार्य केलं. ज्या दिवशी ते पंडितजी तिथं जमले होते, म्हणजे जसे आपल्यातले कसे आपण महाराज मंडळी असतो, त्यांच्यातले एक पांढऱ्या कपड्याचे पंडितजी होते. त्यांना नंतर मी भेटलो. त्यांनी सांगितलं, महाराज असा महात्मा, असा हिरा, असा
जन्माला येण्याकरता आम्ही अनेक प्रयत्न करतो. हजार फौजी घडल्याच्या नंतर एखादाच असा हिरावतो. यांचा म्हणतात, मी ऐकलं दुसऱ्याच्या तोंडून, भारतात 3रा क्रमांक होता आपल्या अमोलदादाचा. असे देशभक्ती ज्या दिवशी ते बातमीत मला 14 तारखेलाच कळाली होती. माझा एक फौजी ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आली, पण असं सांगलं की कुणी ही खबर दुसऱ्याला कळू देऊ नका. मग पहिल्यांदा आपले नाही का वाशिमचे निशांत भाऊ काकडे, आपल्या नामदेव महाराजांचे बंधू, त्यांनी फोन केला. आणि आपल्या ब्राह्मणगावच्या आमच्या गोपाल महाराजचे पाहुणे आहेत, काय आपलं भागवत भाऊ हिरवे, त्या 2 देशभक्ताचा म्हणले, महाराज अमोल भाऊचं आमचा जवळचं आमचं नातं होतं. हे बघा, आपण त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि त्या दिवशी जेवढे देशभक्त आले, तुमच्या माझ्या डोळ्याला धारा नव्हत्या, तर त्या तिथल्या पंडितजीने सांगितलं, महाराज असं जर मला मरण आलं तर मी 100 वेळा मरायला तयार आहे. हे त्यांच्यात त्यांनी वर्णन केलं. असा म्हणले, असा जन्माला येण्याकरता काहीतरी पिढ्या जाव्या लागतात. जसं आपल्यामध्ये संत मंडळीमध्ये हजारो वर्षे, काहीतरी वर्षे गेल्याच्या नंतर, जसे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, त्या काळात काही माणसं थोडे होते का? पण काही वर्ष गेल्याच्या नंतर ज्ञानोबारासारखे, तुकोबारासारखे, छत्रपती शिवाजी राजांसारखे असे महापुरुष जन्माला येतात काही वर्षे गेल्यानंतर. तसं काहीतरी गेल्याच्या किती दिवस काळ लोटल्याच्या नंतर म्हणले, महाराज असा एखादा फौजी आमच्यामध्ये निर्माण होतो. आणि यांचा स्वभाव मोकळ्या मनाचा होता, कुणालाही मदत करायची. आणि काल मला दोन फौजीचे मला फोन आले, महाराज म्हणले, कोणत्याही क्षेत्रात बघा, माणसानं चांगलं काम केलं की तो माणूस माणसाला आवडण्याच्या अगोदर देवाला आवडतो. देव त्या माणसाला आपोआप आपल्या जवळ घेतो. हे एका त्यांच्याच मित्रांनी माझ्याजवळ बोललेले वाक्य कालच फोनमध्ये. आणि एक सकाळी दुपारा मला एक फोन आलता फौजीचा, म्हणले, महाराज चांगलं कार्य केलं की देव जितकं चांगलं कार्य केलं त्या माणसाला तितक्या पटकन आपल्या जवळ येतो. म्हणून काही माणसं किती वर्ष जगली याला महत्व नाही, आपण देशाकरता काय कार्य करतो हे महत्वाचं आहे. आणि आज तुमच्या गावाचं, त्यांच्या परिवाराचं नाव वाशिम जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानात नाही, तर जगाच्या बापाला एक दिवस दखल घ्यावी लागेल या कार्याची. पण आलेल्या प्रत्येक तरुणांनी, आज एक जरी अमोल भाऊ आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या गावामध्ये असे निदान 2-4 अमोल भाऊ तरी जन्माला आले पाहिजेत. त्यांचं असं कार्य आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. आणि देशभक्ता अमोल भाऊंच्या आईवडिला करता, मी तर म्हणतो त्यांच्या परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायला. बाबांनीच मग बोलता सांगितलं, महाराज तो आमचा म्हणून आमच्या पोटी जन्माला आला, पण तो आमचा नव्हता, हा भारत मातेचा होता. हे त्यांच्या वडिलांनी आईंनी काढलेले उद्गार आहेत. हे फक्त निमित्त म्हणून आमच्या पोटी जन्माला आला, पण त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली देशभक्ती आम्हाला त्या दिवशी कळून आली. इतकी पब्लिक जमली की आम्ही आयुष्यातही इतकी पब्लिक बघितली नाही. आणि त्यांच्या या कार्यानिमित्त अभंग मी निवडला संत शिरोमणी नामदेवरायाचा. नामदेवराय म्हणतात की त्यांचा जन्म धन्य जे अखंड नारायणाचं नामस्मरण करतात. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण. जो नारायणाचा अखंड ध्यान करतात त्या नामधारकाला धन्यता देतात. दुसऱ्या चरणामध्ये नामधारकाच्या मातेला धन्यता देतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये नामधारकाच्या कुळाला धन्यता देतात. पण या नामधारकाच्या ऐवजी आपण सूत्र तिथं जुळू. आपण नामधारकाच्या ऐवजी प्रथम चरणामध्ये नामदेवराय देशभक्ताच्या ज्यानं देशभक्ती बजावली त्या देशभक्ताला धन्यता देतात असं आपण गृहीत धरू. दुसऱ्या चरणामध्ये ज्या देशभक्तांनी आपला प्राण समर्पित केला, एवढं मोठं कार्य केलं, त्या देशभक्ताच्या मात्या पित्याला धन्यता देतात. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली. आणि प्रसवली तया कुळाचा उद्धार. ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाचा उद्धार करून झालो, त्या कुळाचा उद्धार करून गेला. हा प्रत्येक चरणाचा अर्थ. पहिल्या चरणामध्ये स्वतःला धन्यता दिली, दुसऱ्या चरणामध्ये मातेला धन्यता दिली आणि शेवटच्या चरणामध्ये अख्ख्या कुळाला धन्यता दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. अति परिचय झाला की एखाद्या व्यक्तीचा
कार्याचं नाही का महत्व कमी होतं. अति परिचय झाला की व्यक्तीचं महत्व कमी होतं. अति परिचय झाल्यामुळं बरं का प्रत्येकाचं अति परिचय सूर्याचा झाला म्हणून सूर्याचं महत्व कमी झालं. का? सूर्य दररोज निघतो. अति परिचय म्हणून हिवाळ्याच्या दिवसात ऊन बरं वाटतं आणि उन्हाळ्यात सकाळी 8 वाजता धुकं उठतं. का? अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झालं. माणसं चंद्राची माता माऊली आरत्या करतात पण सूर्याची करत नाही. का? चंद्र एखाद्या वेळेलाच येतो. अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झालं. यातही नवल नाही. अति परिचय झाल्यामुळं बरं का या नरदेहाचं महत्व आपल्यामधून संपून गेलं. म्हणून काहींना हा नरदेह मिळाला तर काहींना कळाला, काहींना कळाला तर काहींना मिळाला, काहींना कळालाही आणि मिळालाही आणि काहींना कळाला नाही आणि मिळाला नाही. आणि फक्त साधू संतांना देशभक्ताला हा नरदेह मिळालाही आणि कळालाही. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. वास्तविक पाहता देवाने आपल्याला नरदेह दिला कशा करता? देवे दिला दे भजना गोमटा, देवे दिला दे भजना गोमटा, देवे दिला दे भजना गोमटा, देवे दिला दे भजना गोमटा. देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. दोया झाला फाटा बालिकेचा, दोया झाला फाटा बालिकेचा, दोया झाला पाटा बालिकेचा, दोया झाला पाटा बालिकेचा, दोया झाला फाटा बालिकेचा, दोया झाला फाटा बालिकेचा. देवे दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे देव दिला दे देवी दिला देह भजना गोमटा पण तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला नरदेह कशा करता दिला? भजना करता दिला. म्हणून चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्म्या, टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी, सदऱ्या करता माणूस का माणसा करता सदरा, पाया करता जोडे का जोड्या करता पाय. अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगल महाराज, चष्म्या करता डोळे नाही, डोळ्या करता चष्मा आहे. टोपी करता डोकं नाही, डोक्या करता टोपी आहे. सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा आहे. तसंच जोड्या करता पाय नाही, पाया करता जोडे आहेत. तसा देहा करता परमार्थ नाही, तर परमार्था करता आपला देह आहे. म्हणून आपल्याला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. जनावराला नरदेह मिळाला नाही आणि कळाला नाही. का कुठं बघितलं 4-2 म्हशी गाई गाढवं नाही का, गाढवं धाब्यावर जातील पण इकडे येणार नाहीत. त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळाला नाही. आपल्याला मिळाला, आपल्याला कळाला नाही. नाही का? देवतादिकांना नरदेह कळाला पण त्यांना मिळाला नाही. म्हणून स्वर्गाची देव इच्छा प्राप्त करतात. दाती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा,
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गाचे देव इच्छा प्राप्त करतात की आम्हाला मृत्यूलोकात जन्म व्हावा. देवतादिकांना नरदेह कळाला पण त्यांना मिळाला नाही. आपल्याला मिळाला, आपल्याला कळाला नाही. फक्त साधू संतांना हा नरदेह मिळालाही आणि कळालाही. म्हणून साधू संत छाती ठोकपणे म्हणतात धन्य आम्ही जन्मा आलो. आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. जन्म आलो दास विठोबाचे झालो. साधू संतांना नरदेह मिळालाही आणि कळालाही म्हणून ते स्वतःला भाग्यवान समजतात. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. बर का, जो नरदेह तुम्हा आम्हाला भेटावा तो भेटतो पण आपल्याला कळत नाही. देवता दिकांती इच्छा प्राप्त करतात पण ती येऊ शकत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करता नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायणाचं नामस्मरण करण्याकरता आम्हाला नरदेव भेटावा पण तो नरदेव भेटत नाही. तोच नरदेव साधू संतांना भेटतो आणि साधू संत अखंड नारायणाचं ध्यान करतात. त्याच नामधारकाला नामदेवराय प्रथम चरणात धन्यता देतात. धन्य महाराज. धन्य महाराज जन्मले संसारी. 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 धन्य महाराज जन्मले धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. जे धामे अंतरी हो. जे धामे अंतरी नारायण नारायण गाय. नारायण गाय. नारायण गाय. नारायण गाय. गाय गाय. बाबा जोरदार टाळ्या वाजवा मंडळी करता बरं. आज खऱ्या अर्थानं अमोल दादाचाही आनंद अश्रूच्या डोळ्याला धरा लागले असतील. एवढे वारकरी येऊन त्यांचा हा कार्यक्रम आपण सादर केला. खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊच शकत नाही. पण आज काहीतरी दोन शब्द बोलावे म्हणून सगळे हे भावनेने इथं उपस्थित झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी. जे ध्याते अंतरी नारायणे. जे अखंड नारायणाचं ध्यान करतात अशा नामधारकाला धन्यता देतात. त्यांचा जन्म धन्य आहे. पण अतिपरिचय झाल्यामुळं या नरदेहाचं महत्व आपल्याला नाही. अतिपरिचय झाल्यामुळे या नरदेहाचं महत्व संपून गेलं. अतिपरिचय झाल्यामुळं एखाद्या व्यक्तीचं महत्व संपतं. तसा विचार करा. काही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करा. अतिपरिचय झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजचं महत्व आपल्याला नाही राहिलं. काही माणसं म्हणतील काय सांगता महाराज, अख्ख्या जगानं शिवाजी महाराजाला डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणता अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कमी झालं. हो, महत्व कमी झालं. आपण कमी केलं. कल्पना करा,
असा एकही भारतात असा महाराष्ट्र असं कोणतं राज्य असो जिथं छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने तालुक्यात जिल्ह्यात गावात एखादा तरी त्यांच्या नावानं चौक आहे शिवाजी महाराजांच्या नावानं. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं आपल्याला महत्त्व असतं तर कल्पना करा, आपण तिथं उभे आहोत त्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आणि तितक्यात कोणाचा फोन यावा आणि त्यानं विचारावं, कुठे आहेस रे तू? ते काय म्हणतं, मी का शिवाजी चौकात आहे, शिवाजी चौकात. एकेरी भाषेत माणसं म्हणतात का, अतिपरिचय झाल्यामुळं शिवाजी महाराजांचं महत्व आपल्याला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये असं म्हटलं पाहिजे. कारण की तर काय नाहीतर प्रत्येकाच्या मोटरसायकलवर बघा 90% प्रत्येकाच्या मोटरसायकलवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहेच. खऱ्या अर्थानं जर आपल्याला शिवाजी महाराजांचं महत्व असतं तर ती गाडी धाब्यावर गेली नसती. का, अतिपरिचय झाल्यामुळं शिवाजी महाराजांचं महत्व आपण कमी केलं. अतिपरिचय झाल्यामुळं व्यक्तीचं महत्व आहे. शिवाजी महाराजांचं महत्व तुम्ही परदेशातल्या लोकांना विचारा. मग एका पाकिस्तानच्या एका व्यक्तीनं, कांबळे नावाचा व्यक्ती होता, त्यानं त्याच्या गाडीवर कारवर मागून शिवाजी महाराजचा मोठा फोटो लावला होता. बघा, पाकिस्तानमधला व्यक्ती, त्याच्यावर तिकडल्या लोकांनी काही आक्षेप केला पण त्याची शिवाजी महाराजाबद्दलची श्रद्धा महत्वाची आहे. तसं एखादा व्यक्ती आपल्यामध्ये राहिला, अतिपरिचय झाल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचं महत्व कळत नाही पण ती व्यक्ती साधारण समजायची नाही. म्हणून काय, अरे गरज आहे समाजाला, गरज आहे समाजाला ज्ञानोबारायांची, पण माऊलींना 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची, पण काळाच्या पुढे कुणाचंच चाललं नाही. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकोबारायांची, पण 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. गरज होती समाजाला सिंधुताई सपकाळाची, पण काळाच्या पुढे कोणाचंच चाललं नाही. तसं गरज होती आपल्या गावाला, परिवाराला, देशाला अमोल भाऊची, पण काळाच्या पुढे कोणाचंच चाललं नाही. खऱ्या अर्थानं दादा हो, घरातील जर एखादा मोठा माणूस गेला तर अख्खं घर रडतं. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, गाव रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, तालुका रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, जिल्हा रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, महाराष्ट्र हळहळतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, हिंदुस्तान रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या, अख्ख्या जगातली माणसं रडतात. पण मोठा कुणाला म्हणावं, ज्याच्या जाण्यानं देवाच्या डोळ्याला धारा लागावा. खऱ्या अर्थानं त्या दिवशी अमोल भाऊची ती गर्दी बघून, ते कार्य बघून जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील. राजा किती भारत माते करता कार्य केलं, दोघाचा प्राण वाचवला आणि स्वतःचा प्राण समर्पित केला या वाघानं, बरं का. खऱ्या अर्थानं महाराज, पण व्यक्तीची जवळीक अथवा सानिध्य लाभलं म्हणजे ती व्यक्ती कोण आपल्याला कळत नाही, गेल्यावर त्या माणसाची छबी आपल्याला कळत असते. शिवाजी महाराजांचा विचार करा महाराज. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस शिवाजी महाराजचं महत्व बघा, त्या काळातील लोकांनी, त्या शिवाजी महाराजच्या काळातला, त्या काळात पण लोकांना महाराज कळले नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजचं महत्व तुम्हा आम्हाला कळलं यात नवल नाही. व्हिएतनाम पर्यंत गेलं शिवाजी महाराजांचं महत्व. ते प्रसंग कदाचित तुम्ही ऐकला असेल. व्हिएतनाम पर्यंत ज्यावेळेस व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्रकार आले, त्यांना विचारलं, अहो तुमचा व्हिएतनाम नावाचा देश जगामध्ये नकाशामध्ये तुमच्या व्हिएतनामचं नाव झळकल्या जात आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानं तुमच्यासोबत 20 वर्ष झुंज खेळली आणि 20 वर्ष झुंज खेळून तुम्ही शेवटी अमेरिकेला वापस पाठवलं आणि तुमच्या व्हिएतनाम नावाच्या देशाचं नाव जगाच्या नाही काय भारताच्या नाही जगाच्या काळजावर तुम्ही व्हिएतनामचं नाव कोरल्या गेलं. तुम्ही नेमकं कार्य केलं तरी कसं? त्यावेळेस त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यानं सांगितलं, अरे काय सांगू, आम्हाला सुद्धा असं वाटत होतं काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये आमच्या व्हिएतनाम नावाचा देश अमेरिकेमध्ये विलीन होणार. आम्ही परेशान झालो होतो की आता काय करावं. आमचे मुठभर माणसं आणि व्हिएतनाम आमचा मुठभर माणसं, अमेरिका जगात विकसित प्रगत देश. त्यावेळेस 20 वर्ष अमेरिकेनं आमच्यासोबत झुंज खेळली, पण शेवटी आम्ही अमेरिकेला कसा पराजय निर्माण झाला. आम्हाला असं वाटत होतं काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये आमचा व्हिएतनाम नावाचा देश अमेरिकेमध्ये विलीन होणार. त्यावेळेस आम्ही डोक्याला हात लावून बसलो होतो. पण त्या संकटाच्या काळामध्ये
माझ्या हातामध्ये एका पानाचं चरित्र लागलं आणि त्या चरित्रात असं वाचल्या गेलं, मुठभर मावळे हातात धरून जगावर राज्य करणारा एकच राजा, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवाजी राजांचं चरित्र वाचलं आणि आज आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हरवलं आणि आमच्या व्हिएतनाम नावाचं देशाचं नाव जगात गाजल्या गेलं. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि काही दिवसानंतर तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष मेला बिचारा आणि तिथल्या महिला राष्ट्राध्यक्ष असा छत्रपती शिवाजी राजा होऊन तरी कसा गेला हे बघण्याकरता भारतात महाराष्ट्रात आल्या आणि विचारलं काही ना का हो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर एक त्याच्या तोंडाकडे बघू लागलं आणि ते त्याच्या तोंडाकडे बघू लागलं. शेवटी लोक तिलाच म्हणावं लागलं, अरे रायगड तुमच्या भारतात महाराष्ट्रातच आहे ना, चला रायगडवर घेऊन. रायगडावर घेऊन गेले. त्या माय माऊलीला तिथं शिवाजी महाराजची समाधी बघितली. व्हिएतनामच्या महिला राष्ट्राध्यक्षांनी बघितली. शिवाजी महाराजच्या समाधीवर डोकं टेकवलं. घळघळ घळघळ डोळ्याला अश्रू आले. विचारलं काही पत्रकार मंडळी मीडियावाल्यांनी, का हो सध्याच्या घडीला जर विचार केला, जगामध्ये तुमच्या जगात व्हिएतनाम नावाचा देश इतका झळकल्या जात आहे, मुठभर तुमचे माणसं, पण तुम्ही अशी छाप जगावर टाकली की तुमचं जगात नाव झालेलं आहे आणि तुम्ही तिथून इथं आमच्या भारतात आल्या, इथं छत्रपती शिवाजी महाराजच्या समाधीवर डोकं टेकवले, याचं कारण काय आहे? त्यावेळेस त्या व्हिएतनामच्या महिला राष्ट्राध्यक्षाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे काय सांगू, आम्ही एका पानाचं चरित्र वाचलं तर आज आम्ही अमेरिकेला हरवलं. त्या दिवसापासून मला असं वाटत होतं, असा छत्रपती शिवाजी राजा होऊन तरी कसा गेला हे बघण्याकरता मी भारतात महाराष्ट्रात आले आणि शिवाजी महाराजच्या समाधीवर डोकं टेकवलं. माझं जीवन धन्य झालं. ते पाल्ला लावत बसू नका. तुम्ही इथं आल्या कशा? काही नाही, माझ्या अंगामध्ये शिवाजी महाराजचे विचार रुजले गेले. मला असं वाटलं त्या महात्म्याचं दर्शन कधी होईल. दर्शन झालं, माझं जीवन धन्य झालं. आणि तिनं रडत छत्रपती शिवाजी महाराजच्या समाधीवरची मुठभर माती घेतली आणि आपल्या पर्समध्ये टाकली. विचारलं काहींनी, अहो इथपर्यंत आल्यात तुम्ही, ठीक आहे, तुमच्या डोळ्यालाही धारा लागल्या, शिवाजी महाराजच्या समाधीवर डोकं टेकवलं, तुमच्या डोळ्याला धारा लागल्या, पण ही मुठभर माती तुम्ही कशाला पर्समध्ये टाकली? त्यावेळेस त्या माय माऊलीने सांगितलं, अरे काय सांगू, या मातीचं महत्व सांगू तरी काय तुम्हाला? म्हणजे एका पानाचं चरित्र वाचलं, आज आम्ही अमेरिकेला हरवलं, ते नका, मुद्द्याचं बोला. तुम्ही माती कशाला पर्समध्ये टाकली? त्या दिवसापासून मला वाटत होतं, असा शिवाजी राजा असा होऊन तरी कसा गेला हे बघण्याकरता मी इथं आले. शिवाजी महाराजचं दर्शन झालं, माझं जीवन धन्य झालं. हे नका सांगू तुम्ही माती कशाला पर्समध्ये टाकली, एवढं सांगा. त्यावेळेस त्या माय माऊलीला हुंदका आवरला नाही, डोळ्याला धारा लागल्या आणि ती रडतच सांगितलं, अरे काय सांगू या मातीचं महत्व. शिवाजी महाराजचं दर्शन घेतलं, आता मी ही माती घेणार समाधीवरची आणि आमच्या व्हिएतनाम नावाच्या देशामध्ये मिसळवणार आणि असे हजारो छत्रपती आमच्या इकडे जन्माला येणार. हे जर शिवाजी महाराज आज आमच्या इकडे जन्माला आले असते तर आज आम्ही अमेरिकेवर नाही तर जगावर राज्य गाजवला असता. असा एकच राजा जन्माला आला. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. ओ सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरताच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरताच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या
महाराजांच्या नावामध्ये अर्थ आहे तसाच आपल्या अमोल दादाच्या नावामध्ये अर्थ आहे. अमोल नाव आहे, त्याचं मोलच होऊ शकत नाही महाराज. असा हिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोला मोलाचा हिरा आपल्या गावामध्ये जन्माला आला. म्हणून शिवाजी महाराज विचार करा, शिवाजी महाराजांनी तो काळ बघा, अनेक हिरे शिवाजी महाराजांनी या स्वराज्याकरता, जसे आपल्या अमोल दादांनी देशाकरता आपला प्राण समर्पित केला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाकरता अनेक मावळ्यांनी आपला प्राण गमावला या देशाकरता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यावेळी सिंहासनाच्या दिशेनं सिंहासन सजवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाकडे जातात. एक एक मावळा पावलागणी शिवाजी महाराजांना आठवत होता. पाऊल टाकला, फक्त आठवणी राहिल्या होत्या, कोणी जिवंत राहिलं नव्हतं. पाऊल टाकला, आठवण यायची ना आपोआप आवाज आल्यासारखं वाटायचं. राजे काळजी नसावी राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. कोणाची आठवण झाली? तान्हाजी मालुसऱ्याची आठवण झाली. राजे तुम्ही चला राजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राजे, आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. पुढं पाऊल टाकला की एकदम आठवण झाली. कोणाची? बाजी प्रभूची. राजे काळजी नसावी राजे, हा बाजी प्रभू जोपर्यंत जिवंत आहे, माझ्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही राजे, काळजी करू नका राजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोणी नव्हतं, पण भास व्हायचा शिवाजी महाराजांना का या माझ्या सिंहासनाकरता माझे अनेक मावळे गमावल्या गेले. एक एक मावळा छत्रपती शिवाजी राजांना आठवत होता. पुढं पाऊल टाकला की आठवण झाली. कोणाची? काळजी नसावी राजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कोण आठवलं? शिवानावी आठवला. कोण शिवानावी? शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा प्रति शिवाजी महाराज. ज्या वेळेस नाही का शिवाजी महाराजाच्या रूपामध्ये त्याला सजवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सजवलं. कशा करता? शिवाजी महाराजांच्या बदलीवर तो आपला प्राण समर्पित करायला जाणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हुबेहूब रूप धारण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवानाव्याला सजवलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या, रडायला लागले. पण शिवानावी प्रसन्न चेहरा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, शिवा अरे तुला माझ्या जाग्यावर मरण्याकरता जात आहे तू, तुझा चेहरा प्रसन्न आहे, याचं काय कारण आहे? राजे मला याचा आनंद होतो राजे. मी आतापर्यंत असं ऐकलंय, माणसं मेल्यावर माणसा करता रडतात हे ऐकले राजे. पण मी जिवंत असताना या महाराष्ट्राचा राजा माझ्या करता रडतो, याच्यापेक्षा आणखी काय माझं भाग्य राजे. या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी राजा माझ्या करता रडतो, माझं जीवन खऱ्या अर्थानं धन्य झालं. त्याला कवटाळून शिवाजी महाराजांनी आपल्या अश्रूनं त्याचा अभिषेक केला. फक्त आठवणी राहिल्या होत्या. शिवानाव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांकरता आपला प्राण समर्पित केला. पुढं निघाले. पुढं आता कुणी दिसत नाही, पण एक व्यक्ती एका कोपऱ्यामध्ये दिसली, जिवंत व्यक्ती, मळकटलेले कपडे. कोण होता? मदारी मेहतर. सिंहासन शिवाजी महाराजचं, आणि असा एका कोपऱ्यामध्ये मळकटल्या कपड्याचा मदारी मेहतर बघितला. अरे कोणी मदारी मेहतर आहे का बाबा? अरे ये इकडं. काय राजे? अरे बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. अरे या सिंहासनाकरता अनेक मावळ्यांनी आपला प्राण समर्पित केला, तुला काय पाहिजे? तू जर म्हणसोल मदारी, कारण आग्र्याच्या कैदीमध्ये सुटण्याकरता तुम्हाला मदत केली होती. एक एक मावळा आठवत होता. अरे तुम्हाला फार मदत केली होती, मी प्रसन्न आहे. अरे ऐश्वर्य बघण्याकरता एकही मावळा जिवंत नाही, फक्त तू आहेस बाबा. बोल, तू जर म्हणशील सिंहासन पाहिजे तर या सिंहासन मी तुला प्रदान करतो. त्यावेळेस मदारी मेहतरच्या डोळ्याला धारा लागल्या. राजे तुम्ही प्रसन्न आहात ना? फक्त मला एकच माझी विनंती देसाल ना? अरे तू बोल, तू म्हणशील काय म्हणशील ते देतो मी. राजे मग फक्त मला एक द्या. काय? तुम्ही या दररोज सिंहासनावर बसण्याच्या अगोदर
या मदारी मेहतरला त्याच्या फाटक्या कपड्यानं तुमचं सिंहासन पुसण्याची मला संधी द्या राजे, बाकी मला काहीच पाहिजेत नाही असं म्हटल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्यालाही कवटाळून धरलं शिवाजी महाराजांनी. घळघळ घळघळ शिवाजी महाराजच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणाऱ्या मदारी मेहतरच्या अंगावून आपल्या डोळ्याचा अश्रूचा अभिषेक केला. मदारी, अरे काय तुमचे विचार, या विचारामुळे मला हे सिंहासन भेटत आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जसं कार्य आहे तसं कार्य आपल्या अमोल भाऊने केलं. तेवढ्या तोडीचं कार्य म्हणून मातृवर्गाला असं वाटत असेल आमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, आमच्या पोटी ज्ञानेश्वर महाराज जन्माला यावे, आमच्या पोटी अमोल बाबा आपले अमोल भाऊ जन्माला यावे. याच्या करता तुम्हाला परमार्थाचा देशभक्तीचा आधार घ्यावा लागल. म्हणून मी नेहमी सांगत असतो, रामकृष्णारी मंत्राचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भपणामध्ये ज्ञानेश्वरीचा स्पर्श असू द्या हाताच्या बोटाला, अरे तेव्हाच अमोल भाऊ येतील तुमच्या पोटाला, त्याच वेळेस असा हिरा जन्माला येतील. पण अरे आपण पण बरं का, त्यांना पण आपल्यासारखे हात पाय कान नाक सगळे आपल्यासारखेच होते, पण त्यांनी कार्यरूपाने हे तुमच्या आपल्यापेक्षा ते वेगळे झाले, देव स्वरूप होऊन गेले. देव तरी दुसऱ्याचे संकट निवारतो, पण यांनी संकट स्वतःवर घेतलं, आपला प्राण देशाकरता शहीद झाले, प्राण समर्पित केला. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तरुण मित्रांना वाटत असेल अरे आपणच शिवाजी महाराज आहोत आणि आपणच अमोल भाऊ आहोत, पण आपल्या अंगातली देशभक्ती तशी जागी झाली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कष्टाची आणि परमार्थाची आणि देशभक्तीची कधूच धरू नका तरुणांनो लाज. आपल्या धंद्याला चढवा नम्रतेचा साज, जीवनामध्ये नीतीचा आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प करा अमोल भाऊच्या समोर आज, आणि तुम्ही सोसाल या महाराष्ट्राचे उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज. आपणच आहोत दादा हो, पण आपले तसे विचार जागे झाले पाहिजेत. म्हणून विचार करणं म्हणून का, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. म्हणून म्हटल्या जाताना तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला. हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई आली व फळाला. छत्रपती तो शिवाजी बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला. हाती घेऊन तलवार केला दृष्टांचा संहार, हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार, हाती घेऊन तलवार केला दृष्टांचा संहार. हात घेतली तलवार, केला दृष्टाचा संहार. या आपल्याला गोठा त्याने काढीला बाहेर, त्या जलाचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. त्या आपल्याला गोठा त्याने काढीला बाहेर. त्या जलाचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. हे आता काळाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला, गडाच्या पायथ्यात आहे कबर साक्षीला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप, वाघ्या शिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला, वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की, जय भारत माता की. जय. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावलावर पाऊल टाकले आपल्या अमोल भाऊंनी. म्हणून बरं का, देशभक्ताविषयी महाराज किती बोलावं बरं का, अख्खं कीर्तनच फौजी बद्दल सांगितलं तरी कमी पडल महाराज.
विचार करा, असे देशभक्त या भारत माते करता अनेक जवान शहीद झाले. तुम्ही आम्ही गेल्याच्या नंतर आपल्या नावाच्या पुढे काय लावतात? वैकुंठवासी, स्वर्गवासी असं लावतो ना. एखादा माणूस गेला, माणूस म्हणतात माणूस मेला, पण एकमेव असा देशभक्त आहे, ते गेल्याच्या नंतर नाव काय लावतात समोर? शहीद. शहीद हे नाव लावतात. ज्या वेळेस आमचे एक मित्र आहेत बघा, नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुका आहे आणि तिथे एक बोलठाण गाव आहे, तिथला एक जवान शहीद झाला होता मागच्या वर्षी 14 जानेवारीला. त्यांचं पण नाव शहीद अमोल पाटील होतं. नाशिक जिल्ह्यामध्ये इतकीच गर्दी झाली होती बघा त्या अमोल भाऊच्या गर्दीला त्यावेळेस. तर त्यांच्या आईला मी मागच्या महिन्यामध्ये भेटायला गेलो. त्यांनी सांगितलं, महाराज ज्या वेळेस नाशिकमध्ये त्याला घेऊन आले, माझ्या अमोलला त्यावेळेस घेऊन आले, असे सगळे बॅनर लागले होते. आणि त्या दिवशी पण वाशिममध्ये महाराज, ज्याचा कुणाचा काही संबंध नाही, त्या माय मावल्या रांगोळ काढत होत्या, फुलं टाकत होत्या. आणि निदान अमोल भाऊची मी त्या दिवशी 100-150 तरी फोटो बघितले बघा महाराज. सगळ्या माय मावल्या, जणू काही दिवाळी आहे, जणू पांडुरंगाची दिंडी आपल्या दारात आली. तसं या देशभक्ता करता अख्खं वाशिम एका मायचे लेकरं होऊन सज्ज झालं होतं. म्हणून सगळ्या परिवाराला नाही, त्या वाशिम जिल्हा मी धन्यवाद देतो महाराज. तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली. खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं देशात नाही हे कार्य इतकं महान आहे, माझं तोंड कमी पडल इतकं कार्य यांचं महान आहे महाराज. त्यावेळेस त्या शहीद अमोल भाऊ पाटील यांच्या आईला भेटलो. म्हणजे महाराज, ज्या वेळेस त्यांनी 2018ला फेसबुकला पोस्ट केली होती बरं का महाराज, फेसबुकला पोस्ट केली, ज्यावेळेस मी या जगात नसल, माणूस मेल्यावर माणसाच्या नावापुढं वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी असे नावे लिहिल्या जातात, पण मी या जगात नसल त्यावेळेस माझ्या नावाच्या समोर शहीद अमोल पाटील असं नाव लिहिल्या जाईल. त्यानं कधी पोस्ट टाकली? 2017-18ची गोष्ट आहे. आणि तो मागच्या वर्षी तो शहीद झाला कोरोनाच्या टायमातच, त्याच कोरोनाच्या टायमामध्ये शहीद झाला. म्हणून त्यानं त्यावेळेस त्याचे मित्र म्हणले, घरचे म्हटले, बाबा अरे तू जिवंत आहे आणि तू तुझा फोटो टाकण्याऐवजी एखाद्या शहीद जवानाचा फोटो टाकायचा, भगतसिंग राजगुरू यांचा फोटो टाकायचा. तू तुझा फोटो टाकला. त्यावेळेस त्या अमोल भाऊचे वाक्य होते, ते म्हटले, बाबा तुम्हाला आत्ता खरं वाटल, आता तुम्हाला ही गोष्ट मी म्हटलेली तुम्हाला खोटं वाटल, पण ज्या दिवशी मी या जगात नसल, त्या दिवशी मी नसल तुम्ही असणार, त्या दिवशी माझ्या नावाच्या समोर कैलासवासी नाही, वैकुंठवासी नाही, स्वर्गवासी नाही, तर शहीद अमोल पाटीलच नाव असल. म्हणून असा देशभक्त नाशिक जिल्ह्यामध्ये अमोल भाऊ झाला. आणि त्याच्यानंतर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये झाला महात्मा, नाही का. त्यावेळेस अनेक देशभक्त महाराज, मी मागच्या महिन्यात पण शहीद यश देशमुख बघा, 40गाव नाही का, धुळे जिल्हा 40गावमध्ये एक पिंपळ गाव आहे, तिथं मी त्यांच्या आईवडिलांना भेटायला गेलो मागच्याच महिन्यामध्ये 1 एप्रिलच्या दिवशी. त्या आईला त्यांना यश देशमुखून बघा, ती घटना 2017-18ची घटना बघा. 20 वर्षाचाच होता तरुण तो. त्याला गोळी लागली, डोक्यात 2 गोळ्या लागल्या, तरी त्यानं वैऱ्यावर हल्ला केला. 4-5 जणांना त्याने जखमी केलं, पण ते पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर यानं मागं तोंड खाली पडला, पण याच्या अंगावर त्यांनी परत 6 गोळ्या झाडल्या आणि जाग्यावर शहीद झाला. आणि त्या आईचं इतकं काळीज मोठं महाराज, एक मुलगा शहीद झाला, पण ती आई थांबली नाही. त्या आईनं दुसरा मुलगा देश सेवेसाठी पाठवला. ती आई तर त्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा, नाही का. त्याचाच यश देशमुखचा लहाना भाऊ नाही का, पंकज देशमुख, तो आता बेळगावला ट्रेनिंग करत आहे बघा. एक मुलगा शहीद झाला, तर आईनं दुसरा मुलगा पाठवला. त्या आईला म्हणले, महाराज आज माझा यश गेला, पण तुमच्यासारखे महाराज मंडळी आमचं दर्शन घेतात आणि आम्हाला आई म्हणतात. मी त्याची आई नव्हती, तर या जगाची आई झाली या कार्यरूपानं, नाहीतर आम्हाला कोण भेटायला आलं असतं. खऱ्या अर्थानं असे देशभक्त महाराज जन्माला बरं का महाराज. माझा पण मावस भाऊ फौजी बरं का, पिंपळगाव आहे इथं डाक बंगला. हे घडलेली घटना सांगतो. हे काय मी कीर्तनात माणसं वातावरण करण्याकरता सांगत नाही, घडलेली घटना सांगतो मी. ज्यावेळेस मी 12वीच्या नंतर माझे गुरुजी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी मला 12वीच्या नंतर घेऊन गेले. अगोदर हरिपण पण पाठ नव्हता, फक्त गळ्यात माळ होती. त्यावेळेस आमची मावशी म्हटली आईला, कशाला त्याला आळंदीला टाकतं ग, ते काय 12वीच्या नंतर काय कीर्तन शिकणार आहे का. त्यावेळेस माझ्या आईनं सांगितलं, मी माझं लेकरू आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजाला व्हायला म्हणून समजून टाकल. माझी नाही का
आणि त्यावेळेस काही दिवसानंतर माझा मावस भाऊ 6 मराठा इन्फंट्री बेळगावला ट्रेनिंग झाली आणि तो शपथविधीचा कार्यक्रम असतो बघा, कसमचा कार्यक्रम असतो. अमोल भाऊचे आई वडील हे परिवार गेला असेल त्यावेळेस कसमचा कार्यक्रम असतो त्यांचा, कसम परेड. त्यावेळेस ती गर्दी बघितली, तोफा बघितल्या आणि आमच्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आमची आई मावशीला म्हटली, कशाला याला आर्मीत टाकला ग, कधी मरल याची गॅरंटी नाही. दररोज आपण टीव्हीला पेपरला वाचतो, आज हे शहीद झालं उद्या ते शहीद झालं, कशाला याला टाकलं. त्यावेळेस माझ्या मावशीनं सांगितलं, अगं तुला म्हटलं तर तू म्हटली माझा मुलगा आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजाला व्हायला, अगं मला तर 4 आहेत, मी तर म्हणाले माझं भारत मातेलाच वाहून टाकलं. हे असं प्रत्येक मायबापाने विचार करण्याची गरज आहे महाराज. मी परत एका देशभक्ताला शहीद प्रवीण गायकवाड पिंपळदरी गंगाखेडजवळ भेटायला गेलो. त्या आईचा मुलगा अकोल्याला बघा, अकोल्याला त्याच अकोल्या परिसरामध्ये ट्रेनमधून खाली पडला होता बघा. 2018ची गोष्ट आहे बघा. त्या आईला भेटायला गेलो, 2 फौजी मी सोबत घेऊन गेलो. तर त्या आई म्हटली, मला माझा प्रवीण दिसला आणि त्या फौजीच्या गळ्यात पडून 10 मिनिटं रडली माय माऊली ती. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्या पिंपळदरी गाव बघा गंगाखेड तालुक्यात आपल्या गोदावरीताई मुंडे यांच्या गावाशेजारी. तर त्या गावात गेल्याच्या नंतर रामनवमीच्या दिवशी बारामतीहून आलो, मला नांदेडला जायचं होतं. त्या आईला भेटायला गेलो आणि गावात गेल्याच्या नंतर विचारलं, बाबा हो शहीद प्रवीण गायकवाड यांचं घर कुठं आहे. तिथं गेल्याच्या नंतर एक व्यक्ती भेटला बरं का, एक व्यक्ती भेटला. मला ते आश्चर्याचा धोका बसला. एका व्यक्तीनं विचारलं, बाबा ते म्हणले महाराज तुम्हाला कुठं जायचंय. म्हणलं आम्हाला शहीद प्रवीण गायकवाडच्या घरी जायचंय. म्हणले महाराज तुम्हाला कोणाला भेटायचंय. म्हणलं त्यांच्या आईला भेटायचंय, चला म्हटले माझ्यासोबत. तो व्यक्ती आमच्या सोबत आला, त्यांच्या घरी गेलो, पाणी दिलं. पाणी चहा झाल्याच्या नंतर त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं, महाराज तो माझाच मुलगा आहे. पण ते म्हटले नाही, पहिल्यांदा गावात भेटल्या म्हणले नाही की महाराज मी त्याचाच बाप आहे असं म्हटले नाही. घरी गेले आणि त्यांचं दर्शन घ्यायच्या वेळी म्हणलं आई कुठे, आईचं दर्शन घेतलं आणि म्हणलं बाबा कोणते. तर म्हणले त्यांचे वडील मीच आहोत. म्हणजे बघा, पण त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणले तुम्हाला आईला भेटायचं ना, म्हणून मी त्यांच्या आईची भेट घालून दिली, पण तो महाराज माझाच मुलगा होता म्हटले. असे देशभक्त कुण्यातरी आईनं असे देशभक्त पोटी जन्माला घातले. त्यावेळेस आज आपले कथा कीर्तनं आणि आज आपण इथे सुरक्षित आहोत. खऱ्या अर्थाने याचा आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे महाराज. परत एक घटना तुम्हाला सांगतो. नाशिक जिल्ह्यातच एक नायडोंगरी गाव आहे बघा. तो जवान 16 मराठा इन्फंट्री शिवाजी मगर माझा मित्र आहे. ज्या दिवशी त्याची देशभक्ती इतकी महान आहे, त्यांच्या वडिलांची, त्यांचे वडील आज मुलगा फौजी आहे, दुसरा मुलगा दुसऱ्या ड्युटीवर आहे, पण आजही त्यांचे वडील रेल्वेमध्ये शेंगा विकतात. त्या मुलांनी सांगितलं, बाबा मी आज फौजी झालो, तुम्हाला आता हे विकणं बरोबर वाटत नाही, लोक मला काय म्हणतील. ते म्हणले, बाबा याचा विचार करू नको, तू या धंद्याच्या बळावर आज मी तुला देशाकरता भारत माता जर मला आज भेटली तर या शेंगाच्या टरपलामुळे भेटली. ही आई माझी लक्ष्मी, हा माझा नंदा आहे, मी सोडणार नाही. आजही तो व्यक्ती रेल्वेमध्ये शेंगा विकतो, भुसावळ जळगाव ट्रेनमध्ये बघा. त्या वडिलाचा मी इथं बार्शी टाकलीला लग्नाला आले होते, त्यांचं मी दर्शन घेतलं. आस्याच्या पोटी देशभक्त जन्माला येतात दादा हो. आज असे मायबाप आहेत म्हणून आज इथं आपण इथं सुरक्षित आहोत. त्यांच्या भेटीला मी गेलो, विचार करा. आणि तो फौजी त्या वडिलांचा डब्बा द्यायला गेला ट्रेनमध्ये, जळगाव भुसावळ ट्रेनमध्ये गेला आणि विचारले का ट्रेनमध्ये शेंगा विकणाऱ्या एका घेणाऱ्या व्यक्तीनं विचारलं त्या माणसाला, हा कोण आहे. तर त्या वडिलांना सांगितलं, हा माझा मुलगा आहे. मुलगा आहे म्हटल्याच्या नंतर त्याला त्या फौजीवर तो व्यक्ती रागावला, तुला लाज वाटते का म्हटले. अरे तरणा बांडे धमधाकड तू आहे आणि तू बापाला इथं शेंगा विकायला सांगतो ट्रेनमध्ये. त्यावेळेस त्यांना सांगितलं, तुला काय वाटत नाही का, बापाच्या जीवावर मजा मारतो. त्यांना हात जोडले, म्हणले बाबा म्हणले तू करतो काय. तो म्हणले काय नाही, मी फौजी आहे साहेब. फौजी म्हटल्याच्या नंतर त्यानं सॅल्यूट घातला त्या रेल्वेतल्या व्यक्तीनं. पण नंतर झाली अशी घटना, त्या बापानं सांगितलं तुम्ही त्याला बोलू काही अर्थ नाही. हा माझे मुलं म्हणतात बाबा हे तुम्हाला शोभत नाही, लोक काय म्हणतील. एक मुलगा दुसऱ्या पदावर आहे आणि हा फौजी आहे आणि बापाला रेल्वेमध्ये शेंगा विकायला सांगतो. पण हे त्याचा आग्रह नाही, ही मलाच करा वाटतं. कारण की या शेंगामुळं मी शेंगा विकता विकता याचा पैसा जमवायचो आणि माझ्या शिवाजीला मी नाही का देशभक्तीचे धडे शिकवले, त्याला काही शिक्षणात कमी पडू दिलं नाही. ह्या फक्त शेंगा माझ्या जीवनामध्ये आल्या म्हणून आज माझा लेकरू भारत मातेची सेवा करायला गेला. असे बाप काही जन्माला आलेत महाराज. परत एक उदाहरण सांगतो मी. जालनाला एक गाव आहे बघा, भाटीपुरी. आपले ते कोणते महाराज गेले,
भाकड महाराज नाही का, त्यांच्या गावामध्ये मागच्या वर्षी मी कीर्तनाला गेलो आणि असंच कीर्तनात देशभक्ती सांगितल्याच्या नंतर त्या गावात एक सुरोसे बाबा आहेत नाही का, त्यांचा मुलगा आज पण सेवा करतायत, देश सेवा, त्या प्रल्हाद सुरोसे त्यांचं नाव. तर त्यांच्या घरी कीर्तन सुटल्यावर गेलो, त्या आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा मुलगा नाशिकला आहे ड्युटी सध्या चालू, आणि त्या मुलाचा फोटो बघितला आणि त्या फोटोच्या बघितलं उगं मला काहीतरी मळकटलेलं दिसतं. म्हणलं हे काय आहे बाबा, तुमचं घर एवढं चांगलं, फोटो एवढा मुलांचा तेवढा तुम्ही फौजीचा चांगला बनवलाय, पण ते शेजारी काय तसं ठेवलं ते मळकटल्या कपड्यामध्ये. म्हणले महाराज तो मळकटलेला कपडा नाही, माझा मुलगा फौजी व्हायच्या 1-1.5 वर्षा अगोदरची घटना आहे. मी जालन्याच्या स्टँडवर गेलो आणि जालन्याच्या स्टँडवर गेल्याच्या नंतर 26 जानेवारीचा दिवस होता आणि तो झेंडा फडकणारा एका नालीमध्ये पडला. तो झेंडा बघितल्याच्या नंतर माझ्या डोळ्याला घळकन अश्रू आले. तसाच मी तो झेंडा भारत मातेचा तिरंगा उचलला आणि मी माझ्या उपरण्यानं पुसला आणि तो उपरण्यानं पुसलेला झेंडा माझ्या डोक्याला लावला आणि तो माझ्या देव्हारात ठेवला. घरातल्या देव्हारात ठेवल्याच्या नंतर मी भारत मातेला प्रार्थना केली, या झेंड्याकरता माझा पण मुलगा असाच देशभक्त व्हावा. असं म्हटल्याच्या नंतर म्हणले महाराज 1 वर्षानंतर माझा मुलगा आज फौजी झाला महाराज. असे मायबाप या जगात आहेत, म्हणून आज आपली इथं कथा कीर्तन चालू आहेत. मा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि फौजी बद्दलच प्रेम हे तुमच्या गावापर्यंत मला घेऊन आलं. आणि आज तुमच्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं सोन खास हे नाव खऱ्या अर्थानं आज खास रूपाला आलं. खऱ्या अर्थानं सोन एक आहे, सोन्यासारखा महात्मा जन्माला आला. खऱ्या अर्थानं तुमचं नाव मला माहिती नव्हतं गाव, पण त्या दिवशी माहिती नाही, या रोडनं मी गणपतीला दर्शनाला गेलो होतो. पण सोनखास नाव युट्यूबला बघा तुम्ही, आज सोनखास नाव टाकलं की अमोल भाऊचं नाव सोनखासच्या नावासोबत जोडल्या गेलेलं आहे. जसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराजाचं नाव डोळ्यासमोर येतं, बरोबर ना. धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्या माता होळकर, हे नावं जोडल्या गेलेले आहेत. नाहीतर या फुकट पदव्या भेटल्या नाही कुणाला पण. अमोल भाऊला पॅरा कमांडो हे काय फुकट पदवी भेटलेली नाही, त्यांनी देशाबद्दल जे कार्य केलं त्यांच्यामुळे ही पदवी भेटलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर, हे बघा प्रत्येक युगामध्ये ही पदवी एकालाच भेटली बरं का. ही पुण्यश्लोक पदवी आतापर्यंत फक्त 4 व्यक्तीला भेटली. पुण्यश्लोक ही पदवी सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये पुण्यश्लोक ही पदवी नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराजाला भेटली आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्या माता होळकरांना भेटली. हे बरं का, हे काहीतरी त्यांनी देशाकरता जे कार्य केलं त्यांच्या नावासोबत जोडले आहे. तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, नाही का. अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळाचं नाव ध्यानात येतं. तसं अमोल भाऊ गोरे म्हटलं की आपोआप सोनखासचं नाव जोडल्या गेलेलं आहे. हे भारताच्या नकाशावर कोरलेले नाव आहेत. हे गावाकरता एवढं महान कार्य केलं, अशा देशभक्ताच्या चरणी आपला माथा विनम्र करणं हे आपलं कर्तव्य असतं महाराज. नाहीतर मी देशभक्ताकरता त्या दिवशी मी एवढ्या गर्दीमध्ये आलो. आमचे संदीप सर नाही का तोंडगावचे, आम्ही एका कोपऱ्यामध्ये होतो. इतकी गर्दी होती, पण मला असं अंतकरणाला असं वाटत होतं की त्या पेटीमधून अमोल भाऊ म्हणतात, महाराज तुम्ही 2 मिनिटं माझ्याकरता बोला, 2 मिनिटं तुम्ही प्रत्येक देशभक्ताचा सन्मान करता, फक्त माझ्याकरता 2 मिनिटं बोला, असं मलाच आतूनच उद्भवत होतं. आणि कशी काय त्या गर्दीमध्ये सगळे पुरस्कार होते, मला जाता येत नव्हतं, पण कशी काय वाट निघली, आपोआप स्टेजवर गेलो. आणि आपल्या बाबांनी नाही का, सूर्यभान बाबा काय नाव मला माहिती नाही बरं का, त्यांनी ती माईक हातात दिलं आणि ते फौजी म्हणले 2 मिनिटं बोला. आता मला आवड असल्यामुळे मी ती फक्त माझी आवड व्यक्त केली मी. आणि प्रत्येकाला आवड ही असणं गरजेचं आहे. आज कुण्यातरी आईचा मुलगा तिथे देश सांभाळतो म्हणून असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. नाहीतर माणसं म्हणतात दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले बोलवा आर्मीला, पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला, त्यांच्या हातात होऊ द्या झेंडा वंदन.
खऱ्या अर्थानं तिरंगीची किंमत यांच्यामुळे आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा दादा हो. खऱ्या अर्थानं एवढं महान कार्य दादांनी आपल्या करता केलं. हे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या करता ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आईनं अमोल भाऊच्या आईने सांगितलं की ज्यावेळेस सांगली साताऱ्याकडे मागं पूर आला होता ना, त्यावेळेस त्या पुरामध्ये वाचवण्याकरता अमोल भाऊ ड्युटीला तिकडे गेले होते. आणि ते व्हिडिओ पण बघितला. एक व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता बघा. ती एक मायमाऊली नावेतून जात असताना एका फौजीच्या पाया पडत होती. कदाचित सगळ्या टीव्हीला तो आत्ता पण युट्यूबला आहे बघा. त्या म्हणत होत्या, तुम्ही आमच्याकरता देव आहात, तुम्ही आमचा प्राण वाचवला. ज्या अमोल भाऊनी त्यांचा प्राण वाचवला, पण स्वतःचा प्राण 2 देशभक्ताकरता त्यांनी आपला प्राण गमावला आणि आज आजरामर झाले. हे गेले नाहीत. आजही त्यांच्या त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागत असतील की माझ्या गावकऱ्यांनी, या भजनी मंडळींनी माझा हा कृतज्ञता सोहळा इथं साजरा केला. आजही स्वर्गामध्ये नाही का वैकुंठामध्ये त्यांना आनंद होत असेल. अशी देशभक्ती मी गेल्याच्या नंतर अशीच माझ्या गावानं ते सुट्टीमध्ये आल्याच्या नंतर गावाघरी थांबत नव्हते. 4 पोरं घ्यायचे आणि त्याला देशभक्तीचे धडे शिकवायचे. का? आपल्या गावातला एक न एक हिरा देशाकरता त्यानं कार्य केलं पाहिजेत असा पवित्र हेतू होता. आणि तुमच्या गावालाच नाही तर माझे काही मित्र संभाजीनगरचे म्हणले, महाराज आम्ही पण त्यांच्या हातीखालीच आम्ही देशभक्तीचे धडे घेतले. म्हणजे कशी ट्रेनिंग हे त्यांनी आम्हाला शिकवली. म्हणून असे देशभक्त आमच्यामध्ये आहेत. हे गेले नाहीत. हे कार्यरूपाने महान आहेत. काही माणसं जिवंत असून मेल्यात जमा आहेत, पण काही माणसं गेले पण कार्यरूपानं आजरामर झालेले आहेत. म्हणून विचार करा. नाहीतर बर का, जगात काही माणसं पैसे कमवणारे माणसं थोडी नाही दादा. नाही का, दिवसाला 10-10 कोटी माणसं कमवतात, पण इज्जतदार ही नोकरी फक्त फौजीचीच आहे. नाही का महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ही आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी समोरून आला ना तर त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. पण माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि गेल्यावर मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात, मिस यू भावा आणि शहीद भावा. त्याला रेल्वे जागा देत नाहीत महाराज. ही शोकांतिका आहे. आपल्यात नाही का, आपल्याच वाशिम जिल्ह्यातल्या एका देशभक्तांना असं नाव गाजवले, आपल्या नामदेव महाराज काकडे यांचे भाऊ निशांत भाऊ काकडे बर का. त्यांनी 9 वर्षाच्या ड्युटीमध्ये त्यांचे काही सहकारी मित्र फौजी, त्यांनी 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत 18 आतंकवादी मारले. 18 आतंकवादी मारले. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते वीरता पदक भेटलं. तर त्यांची मित्र म्हणतो, वाशिमकरांनी हत्तीवर बसून मिरवणूक काढायला पाहिजे होती. पण माणसं गेल्यावर माणसं असे महत्व करतात, असताना माणसं किंमत देत नाहीत. म्हणून खऱ्या अर्थानं यांच्या परिवाराला आपण त्यांची उणीव कधी भासू देऊ नये. प्रत्येक गावकऱ्यांनी, प्रत्येक नाही का गावातील व्यक्तींनी त्यांच्या नाही का कोणत्याही कार्यात तुम्ही सुखामध्ये जाऊ नका, पण दुःखामध्ये तुम्ही हजर राहा. आणि गावकऱ्याचं हे प्रेम या कार्यक्रमावरून नाही त्या दिवसाहून कळालं की खऱ्या अर्थानं अमोल भाऊचं गावावर किती प्रेम होतं आणि गावकऱ्यांचं त्यांच्यावर किती प्रेम होतं. हे तुमचं प्रेम हे भारतातल्या नकाशात गेलं की असं गाव होऊन गेलं. त्या गावानं एवढा त्यांचा सोहळा संपन्न केला. काय त्या दिवशी असं वाटायचं पंढरपूर अवतरलंय. म्हणून खऱ्या अर्थानं या देशभक्ताचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजेत महाराज. विठ्ठल विठ्ठल आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत, म्हणून तुमच्या माझ्या कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावरल्या बंदुका खाली पडू द्या, आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणी पण कठीण वज्रासे भेद व्हायचे, ही दोन्हीची गरज आहे. म्हणून बरं का, ज्यावेळेस बरं का एक शहीद महात्मा, कोण शहीद महात्म्याचा 1905 सालची घटना आहे. त्या दिवशी मी बोलता बोलून गेलो बघा, 2 मिनिटात मी त्या दिवशी चरित्र सांगितलं अमोल भाऊ समोर. त्या दिवशी 1905 सालची घटना आहे.
शहीद रामस्वामीला ज्यावेळेस फासावर देण्यात आलं, फासावर देण्यात आलं त्यावेळेस त्याला फासावर देण्याच्या अगोदर विचारलं, तुमची शेवटची काय इच्छा आहे? तर त्या रामस्वामीने सांगितलं, साहेब तुम्ही माझी इच्छा पूर्ण करता का? एक काम करा, ज्या आईनं मला ही देशभक्ती शिकवली त्या आईचं साहेब मला एकदा दर्शन घेऊ द्या, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. त्यावेळी त्या शहीद रामस्वामी करता त्या जेलर मंडळींनी हेलिकॉप्टर सज्ज केलं आणि रामस्वामीच्या या वाडीमध्ये हेलिकॉप्टर उतरलं. आणि हेलिकॉप्टर उतरल्याच्या नंतर आवाज दिला एकानं, आई साहेब चला, तुमच्या मुलाला रामस्वामीला फासावर देण्यात येत आहे, त्यानं तुम्हाला तातडीनं शेवटचं दर्शन घेण्याकरता बोलवलंय. त्या आईनं त्यांना नमस्कार केला आणि ती आई बसली हेलिकॉप्टरमध्ये. ते हेलिकॉप्टर रामस्वामीच्या वाडीत उतरलेले हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं आणि जेलच्या बाहेर हेलिकॉप्टर उतरलं आणि त्या हेलिकॉप्टरमधून रामस्वामीची आई उतरली. उतरल्याच्या नंतर रामस्वामीची आई रामस्वामीकडे जाते आणि जेलमध्ये त्या खिडकीच्या पलीकडे रामस्वामी आहेत. सगळे जेलर तिथं बसलेले सगळे माणसं व्यक्ती बघतात. आता रामस्वामीची आई रामस्वामी पर्यंत जाणार आणि गेल्याच्या नंतर मुलाच्या तोंडावरून हात फिरवणार आणि 2 माई लेकरं धाय मोकलून रडणार. असं प्रत्येकाने चित्र डोळ्यासमोर ठेवलं होतं. आई समोर आली. आईनं तो खिडकीच्या पलीकडला रामस्वामीचा चेहरा बघितला आणि आई रामस्वामीची एकदम हसायला लागली. इतकी हसते हसून हसून रामस्वामीची आई खाली पडली. परत उठली, परत हसू लागली, परत उठली, परत पडली. असं करता करता 1 तास हसण्यामध्ये गेला. आणि 1 तासानंतर रामस्वामीची आई उठली. प्रत्येकाने विचार केला, अरे कदाचित या आईच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. आपला मुलगा देशाकरता प्राणाची आहुती देतो, फासावर जातो, याचा आईला या दुःख होत असल, यामुळे आईच्या डोक्यावर परिणाम झाला असावा, यामुळे ही आई हसत असल. पण ती आई 1 तास हसून उठून रडून नाही का हसायची, उठायची, पुन्हा पडायची. 1 तासाच्या नंतर आई उठली आणि रामस्वामीच्या पुढे उभी राहिली हात जोडून आणि विचारलं, राम तुला कळलं का राजा मी का हसले? त्यावेळेस रामस्वामीची उद्गारित, आई पूर्वी तास नाही का दिवस पश्चिमेला उगवल, पण माझी आई काही वेगळं वागणार नाही. आई तू का हसली हे मला तूच सांग, मी सांगू शकत नाही. त्यावेळेस त्या रामस्वामीच्या आईने सांगितलं, बाळा अरे ज्या दिवशी आज सकाळी मी देवाची पूजा करत घरात बसले होते, पण बाळा पूजा करताना दारात हेलिकॉप्टर आलं आणि मला आवाज दिला, आई साहेब तुमच्या रामस्वामीला फासावर देण्यात येत आहे, तातडीनं त्यानं बोलवलंय. त्यावेळेस मी देवाची पूजा बंद केली राजा, आणि देवाची पूजा बंद केली आणि त्या दिवशी मी माझ्या पोटाची पूजा केली. आणि त्या आईनं त्या जेलरच्या त्या रामस्वामीच्या त्या दरबारामध्ये आपला पदर बाजूला केला आणि रामस्वामीनं बघितलं त्याच्या आईनं पोटाची पूजा हळदी कुंकू वाहिलं होतं आणि पोटावर फूल टाकलेलं बघितलं. बाबा अरे राजा तुझ्यासारखा देशभक्त माझ्या पोटी जन्माला आला, त्यामुळं आज सकाळी मी देव सारले आणि माझ्या पोटाची पूजा केली, कारण की आज या पोटातून तुझ्यासारखा एक देशभक्त जन्माला आला आणि या भारत माते करता तू आपल्या प्राणाची आहुती देतो राजा. याच्या करता मला स्वाभिमान वाटला बाळा. पण राम तुझ्याबद्दल काय वर्णन करावं. खऱ्या अर्थानं बाळा आज मी तुला माझं पाजलेलं दूध आज खऱ्या अर्थानं आज कामी आलं. मला वाटलं माझ्या बाळानं फासावर जाण्याच्या अगोदर या आईची आठवण केली. राम एक काम बेटा तू छान केलं, म्हणजे या आईला विसरला तरी चालल, पण भारत मातेला विसरू नको राजा. अरे तुझ्या करता पुत्र माझ्या बोटी जन्माला आला याचा स्वाभिमान आहे बाळा. पण एक ऐक, आता तुला फासावर देण्यात येईल. फासावर देताना त्यावेळेस त्या फासाचं दर्शन घ्यायचं, रडायचं नाही बाळा. आणि भगवान श्रीकृष्णाचा तो श्लोक आठवायचा गीतेमधला, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेदयंत्याप न शोषयति मारुतः. तो भगवान श्रीकृष्णाचा श्लोक आठवायचा आणि हसत हसत फासावर जायचं माझ्या राजा. या आई तुझा चरणी मी कोटी कोटी धन्यवाद देते की तुझ्यासारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला आणि शेवटच्या वेळी माझं खरं दूध तुझ्या कामाला आलं.
तू आज देशाकरता जातो. असं म्हणून त्या आईनं रामस्वामीला शेवटचा मुजरा केला आणि आई मागं हटली. हटल्याच्या नंतर तिकडं रामस्वामीच्या डोळ्याला धारा लागल्या. रडणाऱ्या रामस्वामीकडे आईनं बघितलं, एक दगड हातात घेतला आणि त्या खिडकीच्या दिशेने फेकला, दुसरा फेकला. त्या जेलरने धरला. आई साहेब, दगड का मारता तुम्ही? माघारी हटा तुम्ही. अरे तुम्ही गोऱ्या अधिकाऱ्यांनी काळा कायदा केला. अरे माझा राम, देशद्रोहाचा तुम्ही खटला लावला. तो आमच्या भारत देशाकरता लढत होता. तुम्ही इंग्रज अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा लावला आणि माझ्या रामस्वामीला तुम्ही फासावर देता. माघारी हटा. आणि त्यावेळेस ते मागं हटले आणि हटल्याच्या नंतर रामस्वामीला म्हटले, आई म्हटले, अरे राम, अरे मला वाटलं माझी कूस पवित्र आहे, तू डरपोक कोणी रडतो? अरे देशाकरता हसत हसत जायचं असतं बाबा. त्यावेळेस रामस्वामीने सांगितलं, आई तुझा गैरसमज झाला. आई म्हणजे अगं, तू तुझा आनंद जसा तुझ्या हसूतून व्यक्त केला, मी माझा आनंद माझ्या आसूतून व्यक्त केला. आई, मी माझा आसूतून आनंद व्यक्त केला. मी विचार केला, या जगामध्ये भरपूर जणांना माता भेटल्या, पण माझी माता खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. या आईनं शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मला देशभक्ती शिकवली. आई, अशी जगाच्या पाठीवर मलाच ही आई भेटली, याच्या करता मला आनंद होतो. आई, याच्यामुळे मी डोळ्याला धारा लागल्या आणि रडत मी याच्या करता रडतो. आई, की या जगाच्या पाठीवर अशी मला एक आई भेटली. त्या आईनं शेवटच्या श्वासापर्यंत फक्त देशभक्तीची धडे मला दिले, याच्या करता रडूत. आई, त्यावेळेस सांगितलं, राम असं रडायचं नसतं बाळा, हसत हसत देशाकरता आपला प्राण समर्पित करायचा. असं करून ती आई माघारी हटली. आई माघारी हटली आणि रात्रभर ती आई जेलच्या बाहेर थांबली. त्या भिंतीला पाठ टेकवली. रात्रभर आई ती उभी राहिली. सकाळी 4 वाजता घना 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 घंटा वाजला. घंटा वाजल्याच्या नंतर तिकडे रामस्वामीला फासावर देण्यात आलं. आणि रामस्वामीला फासावर दिल्याच्या नंतर रामस्वामी अनंतात विलीन झाले. आणि नंतर त्या आईचं मातृत्व जागृत झालं. त्या आईच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या आईनं पाठ फिरवली आणि त्या जेलच्या भिंतीवर थाड थाड आपलं कपाट बळवलं. ती आई रडून 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 त्या आईचे अश्रू मिटल्या गेले. पण आजही त्या आईचं नाव भारताच्या गॅझेटमध्ये सोनेरी अक्षरात लिहिल्या गेलं, रामस्वामीची आई. म्हणून देशभक्ती अशी शिकवावी. आणि त्या रामस्वामीनं आईला ज्यावेळेस संवाद चालू होता त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळा, या एका गोष्टीचा मला आनंद होतो. अरे काहीच न करता आज तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव जोडल्या जाईल. या भारताचा इतिहास ज्यावेळेस लिहिल्या जाईल तर त्या भारताच्या गॅझेटमध्ये सोनेरी अक्षरामध्ये राम तुझ्या नावासोबत माझं नाव जोडल्या जाईल. बाळा, याच्या करता मला आनंद होत आहे की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. तसं आज अमोल भाऊ यांच्या आई वडिलांचं, पत्नीचं, यांचं नाव यांच्या नावासोबत जोडल्या गेलं. आज यांच्या कार्याची दखल देवाला घ्यावी लागल. विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठला 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 विठ्ठला. एक 27 वर्षाचा जवान, एवढा दृष्टांत सांगतो आणि माझं कीर्तन थांबवतो बरं का. एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, गावाकडे परतला. आई म्हणते, राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या राजा, लग्न उरकून घे. तातडीनं जवळची नातलगातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम टोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा माधवाय नमा चालू पूजित पोष्टमीन दारात आला. पोष्टमीननी दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या आई अशिक्षित आणि त्या आईला ज्यावेळेस नमस्कार केला त्या बाळानं आणि ज्यावेळेस ते पोष्टमीन दारात आला, पोष्टमीननी दार ठोठावलं. पोष्टमीननी दार ठोठावलं, ते पत्र घेतलं बापांनी आणि तिकडे मुलगा बसला होता पूजेमध्ये. तिथं पूजा चालू होती सत्यनारायणाची. केशवाय नमा माधवाय नमा चालू पूजे. तो पोष्टमीन आला. ते पोष्टमीननं बापाच्या मांडीवर पत्र टेकवलं. बापाने ते मुलाजवळ दिलं.
त्यानं त्यावरल्या फक्त 2 वेळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. ताडकन उठला, उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं, नवर देवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईचं दर्शन घेतो. आई म्हणते, राजा, अरे नुकतं तुझं लग्न उरकलं राजा, सत्यनारायणाची पूजा अर्धवट सोडून कुठं चालला? आई, आज मला थांबवू नको. आई, आज माझ्या देशावर संकट आलं. आई, मला गेलंच पाहिजेत. आई, आईच्या पायावर डोकं टेकवलं, घळघळ घळघळ डोळ्यात अश्रून आईच्या पायाचा अभिषेक केला. आई, शेवटचं दर्शन समज आता. आई, आई जगदंबेच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं परत आलो तर राहिला सत्यनारायण परत उरकील, पण आज मला जाणं गरजेचं आहे. आईचं दर्शन घेतो आणि आईला म्हणतो, आई, शेवटचं दर्शन समज आता. आई म्हणजे अगं जगून वाचून आलो तर आई मी तुझा, आणि वापस आलो नाही ना तर समजाव माझ्या भारत मातेचा. आणि बरं का, हे वाक्य कोणाचे आहेत? हे टाळ्या वाजवले हे वाक्य कोणाचे आहेत? आपल्या परभणी जिल्ह्यात पालम तालुका आहे, तिथला एक जवान शहीद झाला, शहीद शुभम मुस्तापुरे. मागच्या 4 एप्रिलला अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हाताने मोठा सोहळा संपन्न झाला. मोठा त्याच्या गावामध्ये मोठा पुतळा मांडला. पण ज्यावेळेस शहीद शुभम मुस्ता, ते युट्यूबला पण आहे बघा, शौर्य सन्मान पुरस्कार 2018-19, ज्यावेळेस शहीद शुभम मुस्तापुरेच्या आईला तिथं बोलवलं साताऱ्याला शौर्य सन्मान पुरस्कारा करता, त्यावेळेस त्या आईला विचारलं, आई, तुमचा शुभम देशाकरता शहीद झाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय सांगावं त्या माईनं? काय सांगू साहेब, आता रक्ता मासाचा गोळात मातीत कायमचा विलीन झाला. साहेब, एका गोष्टीचा स्वाभिमान वाटतो मला, म्हणजे मी आळंदीची वारी केली, मी पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण इतके माणसं मी वारीतही बघितली नाही. पण ज्या दिवशी माझा शुभम शहीद झाला ना, अख्ख्या भारतातले माणसं माझ्या दारात आले, वाटतं पांडुरंगाची वारीत माझ्या दारात आली. आणि बरं का, देशभक्ताला, आपल्या अमोल भाऊला पांडुरंगाची जरी उपमा दिली ना, कमीच ठरेल. कोणी माना नाहीतर नका मानू, मी फक्त या पृथ्वी तलावर 2 पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे, तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो. पण आमचा मिलिटरीचा पांडुरंग जम्मू काश्मीर उभा असणारा, ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे, तो आलेले संकट स्वतःवर घेतून त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजे. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, महाराज नाही का, माझा शुभम दररोज म्हणायचा, आई, अगं मला तिरंगा आवडतो, आई, मला तिरंगा आवडतो. साहेब, लेकरू माझं झेंड्याच्या दिवशी गेलं आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आलं. हाच प्रसंग दुसऱ्या देशभक्ताच्या जीवनामध्ये घडून आला. तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला, पण मायबाप हो त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैर्याने घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली, लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळू लागला. सहकारी मित्राला बोलवलं, इकडे माझ्या राजा, अरे मला देशात काही फार मोठं कार्य करायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज, बाजी प्रभू भगतसिंग राजगुरू देशाकरता काही यांनी कार्य केलं नाही, असं कार्य करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी हल्ला घातला, माझ्या छातीत गोळी लागली, आता मी मरतो, पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र आहे ना, त्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धवट सोडून घरी आलो, इकडे देशभक्ती करता आलो. आता घरी गेल्यावर माझी पत्नी तुझ्या पायावर थाळ थाळ कपाळ वळवल. सांग वहिनी, हातात तलवार घे म्हणावं आणि झाशीची राणी हो म्हणावं. पण राजा, एक महत्वाचं सांगतो, माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मोकून दादा, अरे माझा भैया कुठे? तिला सांग, ताई, अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा, तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा, माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, नाही त्यांना दुःख सहन होईल. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला. त्यांना सांग, बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण ही गोष्ट ऐकून माझा गोरगरिबीचा इज्जतदार मामा एखाद्या मंदिराचा खांब कवटाळून तर रडत असल. अरे कधीच न सांगितलेली तुला मरताना गोष्ट सांगतो. मी 3री-4थीला असताना माझ्या मामाच्या घरी मी दिवाळीला गेलो. बिचारा गोरगरिबीचा इज्जतदार मामा त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यानं 1000 रुपयाचा ड्रेस आणला, पण तो ड्रेस मी घातला नाही.
म्हणलं मामा मला इंडियन आर्मी व्हायचंय मामा, मला फौजीचा ड्रेस आणा. माझ्या मामानं उसने पासने व्याजानं पैसे घेतले आणि माझ्याकरता पुण्याहून मिलिटरीचा ड्रेस शिवून आणला आणि माझ्या अंगावर टाकला. घाल कपडे. म्हणजे कपडे घातल्यानं कुणी इंडियन आर्मी होत नाही बाबा. म्हणजे गरीब मामाची फजिती करतो का रे? पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर माझ्या राजा, मग तुला शलूक ठोकतो. त्या दिवशी माझा स्वाभिमान जागा झाला आणि माझ्या मामाच्या हातात हात दिला. मामा तुम्ही मला बोलले, पण एक लक्षात ठेवा, भारत मातेची मी शपथ घेतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्यासारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शलूक ठोकायला लावल. त्याच्या डोळ्याला धारा लागल्या असतील आणि त्याच्या हातात हा तिरंगा मिलिटरीचा ड्रेस हातात दे म्हणावं. मामा बघा काय तुमच्या भाच्यानं कर्तबगारी केली म्हणावं. अख्ख्या भारतातले माणसं तुमच्या दारात लोटांगण घालत आहेत म्हणावं. पण एक पात्र माझ्या घरात स्वाभिमानाचं आहे. कोण? ते म्हणजे माझी आई. तिनं दुसऱ्याच्या कामाला जावावं, पण मला भरतीला माझ्या आईनं पैसा पुरवला. त्या माझ्या आईला आवर्जून भेट. तिनं सांगितलं, राजा जशी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजाऊ आई साहेबाचं नाव जोडल्या गेलं, तसं चंद्र सूर्य असेपर्यंत माझं नाव राजा तुझ्या सोबत जोडल्या जावं. त्या आईला आवर्जून भेट. त्या आईला सांगा, अगं आई रडू नको आई. म्हणजे अगं तुझी कूस आज पवित्र झाली म्हणावं. तुझ्या पोटी आलेला हिरा आज देशाच्या कामी लागला म्हणावं. आणि त्यानं सहकारी मित्राला बोलवलं, इकडे माझ्या राजा, देशाकरता फार काय करायचं होतं. रक्तानं भरलेली चिमटभर लाल माती घेतली आणि सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, एका बैमानाचा फडशा पाडल्याशिवाय माघारी फिरू नको राजा. आता मी मरतो, पण मरताना मी तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन हेलो, हेलो। साथियों, अब तुम्हारे हेलो, हेलो। हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जान भी देंगे, अरे वतन दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. ओ आ गोली भी उस दिन रोई होगी. खऱ्या अर्थानं असं महान कार्य आपल्या अमोल भाऊने केलं. म्हणून त्यांच्या आईवडिला करता परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा अमोल भाऊंच्या वडिलांचं नाव तान्हाजी बाबा आणि आईचं नाव मंदाताई आणि त्यांच्या वीर पत्नी त्यांचं नाव वैशालीताई. खऱ्या अर्थानं त्यांची 2 मुलं, त्यांची इच्छा होती आपला मुलगा परत देशभक्त व्हावा, असे अमोल भाऊची इच्छा होती की जसा मी माझं कार्य करतो
तशी माझ्या पुढच्या पिढीनं हे कार्य चालू ठेवलं पाहिजे. माझा पण मुलगा मी देशभक्त करणार. ह्या दोन्ही पती पत्नीची यांच्या परिवाराची इच्छा होती आणि त्यांची इच्छा ही पूर्ण होणारच महाराज. त्यांच्या पोटी आलेला हिरा आहे. अरे भगतसिंगासारखं कार्य यांच्या मुलाचं होईल महाराज, अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आता बरं का, कारण की बरं का, आपण किती जरी बोललो ना महाराज, किती जरी बोललो तरी कमीच होणार आहे. हे आपलं बोलणं म्हणजे उगं हे नाटकी बोलणं आहे खऱ्या अर्थानं बरं का. खऱ्या अर्थानं त्यांना आपला प्राण जरी आपण समर्पित केला. हे बघा, मला जर कोणी म्हटलं महाराज मी तुम्हाला 2 कोटी देतो, तुम्ही तुमच्या अंगावरच गोळ्या झाडून घाला, तुम्ही बर्फामध्ये उडी टाकता, मारल कोणीच नाही. एखादं मला उठलं म्हणाल महाराज तुम्हाला मी माझं 1 एकर देतो, माझा 10 एकर देतो, तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः देशाकरता तुमचा जीव द्या. नाही, तुमच्या माझ्यातलं कोणीच उठणार नाही. पण आज या देशभक्तानं स्वतः करता बरं का. त्या दिवशी ते पंडितजी आले होते भाऊच्या अंतविधीच्या दिवशी, ते नंतर मला भेटले, म्हणले महाराज ज्या 14 तारखेला अमोल भाऊ आम्हाला 2 दिवस सापडत नव्हते बर्फामध्ये, आम्हाला चिंता होती, आणि मग आम्ही त्या दिवसापासून 14 एप्रिल पासून पार त्या 19-20 तारखेपर्यंत आम्ही 7 दिवसात मी जेवण पण केलं नाही म्हणले महाराज. त्या पंडितजीने सांगितलं, त्या डोळ्याला धरा लागल्या, फक्त आम्ही पाण्यावर दिवस काढले का. आमची जबाबदारी असते अमोल भाऊ त्यांच्या घरापर्यंत, प्रत्येक देशभक्त त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य असतं. त्यांच्या पंडितजीने सांगितलं त्या दिवशी, म्हटले महाराज असं जर मला मरण आलं तर मी देशाकरता 100 वेळेस मरायला तयार आहे. असा महात्मा जन्माला आला, त्यांच्यातल्या मोठ्या व्यक्तीनं केलेलं वर्णन आहे. म्हणले याच्यात भरपूर फौजी होते, पण यांची छबी काही वेगळीच होती. प्रत्येक कार्यात पुढंच असायचे, प्रत्येक कार्यात पुढंच असायचे. अशा अमोल भाऊ पुढे आपण किती जरी बोललं महाराज, हे किती जरी बोललं तरी कमीच आहे. आपण आपला प्राण समर्पित करू शकत नाही. आपण देऊन देऊन काय आपण त्यांना 2 शब्द बोलू शकतो. कुणी 10 कोटी देईल, पण आपण बरं का, आपण प्रत्येकाने त्यांच्या परिवाराला आपण त्यांची उणीव त्यांना आपण भासू देऊ नये. ते काय तुमच्या माझ्याकरता, त्यांच्या काही परिवाराकरता ते शहीद झाले नाही का, तुमच्या गावाकरता शहीद झाले नाही का, वाशिम जिल्ह्याकरता नाही, महाराष्ट्राकरता नाही, तर या भारत मातेकरता ते शहीद झाले. याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आणि त्यांच्या परिवाराला आपण थोडीफार आपण मदत करावी. त्यांना किती जरी कोटी दिली तरी ते कमीच होणार आहेत, नाही का. मी म्हणत नाही तुम्ही ज्याच्या त्याची परीनं बरं का, मी म्हणत नाही अशी मदत करा आणि तशी मदत करा, पण मी माझा नाही का माझ्या खारीच्या वाट्यानं माझी इच्छा आहे त्यांच्या परिवाराला माझ्यातर्फे 11,000 मै त्यांच्या चरणावर प्रदान करतो. एवढीच माझी इच्छा आहे त्यांच्या वडिलाच्या चरणावर. मला गोपाल महाराज म्हणले, पण त्या दिवशी म्हणले महाराज मला अरुण महाराजचा फोन आला होता, म्हणले महाराज थोरात महाराजांचं कीर्तन ठेवायचं आपल्याला, महाराज किती कमी घेतील. ते म्हणले मी तुमच्या पश्चात त्यांना सांगितलं की महाराज 1 रुपया घेणार नाहीत बाबा. आणि नंतर यांनी मला सांगितलं, गोपाल महाराज म्हणले महाराज तुमच्याविषयी असं म्हणलं गोपाल महाराज तुम्हाला धन्यवाद की माझ्या अंगातली देशभक्ती तुम्हाला कळाली. खऱ्या अर्थानं माझं देशभक्तावर किती प्रेम आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. माझ्या पश्चात त्याने सांगितलं 1 रुपया घेणार नाही, मी तर घेणारच नाही महाराज, पण 11,000 म्हणजे काही चिल्लर आहे, त्यांच्याकरता मी माझा प्राण समर्पित केला तरी कमीच आहे महाराज. म्हणून त्या देशभक्ताला आपण प्रत्येकाने त्यांचं दर्शन घेतलं पाहिजेत महाराज, नाही का. त्या ठिकाणी काहीतरी त्यांच्या नावानं, आता ते अमोल भाऊ गोरे नाही का ते चौकाला नाव देणार आहेत, आणि त्यांना ते चौकाला नाव दिलं का नाही दिलं हे गौण आहे हो. त्यांनी त्यांचं नाव नाही का जगाच्या बापाच्या यादीत त्यांचं नाव गेलेलं आहे. हे चौकाला आणि गावाला आणि आपलं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या नावाला, आपल्या गावाला, आपल्या जिल्ह्याला चांगुलपणे येण्याकरता हे आपण नाव देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांच्या नावानं गावात काही जरी खोलायचं तर शहीद अमोल भाऊ गोरे यांच्या नावानं तुम्ही गावात तुमच्या पद्धतीनं काय खोलायचं तरी खोलू शकता. कशालाही नाव द्यायचं तर त्यांचं नाव आपण प्राधान्य, कारण की आपल्याकरता एका मातेचा सपुत्र त्यांना आपल्या देशाकरता आपला प्राण समर्पित केला. त्यांचे आपण काही करू शकत नाही, पण हे तरी आपण करू शकतो. कदाचित त्यांच्याही डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. खऱ्या अर्थानं आज गावकऱ्यांनी एवढं माझ्याबद्दलचं प्रेम दाखवलं. आणि त्या दिवशी मला असं देवा शपथ सांगतो बघा, त्या दिवशी पेटीतून मला असं वाटत होतं की महाराज अमोल भाऊ म्हणते महाराज तुम्ही 2 शब्द माझ्याकरता बोला, तुम्हाला फौजीची आवड आहे, फक्त माझ्याकरता 2 शब्द बोला. त्यांनी मला बोलवलं आणि त्या गर्दीतून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि त्या दिवशी तुमच्या पुढे मी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलू शकलो. आता माझं कीर्तन मी इथंच संपवतो. माझी इच्छा आहे
त्यांच्या परिवाराचा इथं येऊन लाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा 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 भारत माता की जय शहीद अमोल भाऊ गोरे अमर रहे. झालेली माझी सेवा पूज्यनी अमोल भाऊच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि ज्या गुरुवर्यांनी मला शिक्षण दिलं तसे माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूज्यनी शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणावर मी सेवा समर्पित करतो. आणि गोड साथ केली या मंडळी बरं का. निष्काम भावनेने आले नाही का. आमचा कॅमेरेवाला सोपानपणला म्हणला महाराज खऱ्या अर्थाने त्याला म्हणलं बाबा तुझा कॅमेरा माझ्या सोबत घेऊन ये. त्यानं सांगितलं महाराज क्या मेरा कॅमेरावाला काय म्हणला क्या मेरा. तो पण मृदंग वाजवतो. आमचेच गुरुबंधू आहेत नाही का त्र्यंबक महाराज त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे सोपान महाराज त्यांनी गोड सिस्टीम त्या नाही का त्यांची शूटिंग वगैरे करतात आणि ती मृदंग वाजवून सुद्धा त्यांनी शूटिंग केली. म्हणले महाराज खऱ्या अर्थानं आज माझा कॅमेरा धन्य झाला. आज एका देशभक्ताचे शूटिंग होते पण त्याच्याकरता पण धन्यवाद देतो. सगळ्यांनाच आमचे महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे गजानन महाराज असतील, संदीप महाराज, आमचे गणेश महाराज, बोरकर महाराज, गोपाल महाराज, राम सगळे महाराज नावं मला माहिती नसले. आमचे अरुण महाराज, सगळ्या गावातले महाराज सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि पुनश्चित झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, अमोल भाऊ की, वर्मी मुझमी ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर